अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतराजीच्या कुशीत वसलेल्या अकोट पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेतशिवारात बंद अवस्थेत असलेल्या जनावरांच्या हाडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या इमारतीमध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीची आत्महत्या की खून अशा चर्चांना परिसरात उधाण आले आहे। मात्र अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हा खूनच असल्याचे स्पष्ट करून त्या दिशेने तपास सुरू केला आहे। अकोट तालुक्यातील पणज येथील मूळ रहिवासी असलेले व सद्यस्थितीत अकोला येथे वास्तव्यास गेलेले व्यावसायिक रमण चांडक नामक या व्यक्तीचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला आहे। आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविली जात असून संशयाच्या आधारावर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात आणून पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। अकोट ग्रामीण जिल्हा अकोला अंतर्गत ग्राम दहीखेड फुटकर शेतशिवारात एक विदर्भ बोन मिल आहे जी बंद अवस्थेत आहे, अर्धवट जिचं बांधकाम झालेलं आहे। अशा ठिकाणी एक सकाळी प्रेत मिळाला। त्या प्रेत मिळाल्यानंतर लगेच आपण घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी जाऊन लक्षात आलं की या संबंधित व्यक्तीचा कुठेतरी एखाद्या अज्ञात व्यक्तीने खून करून या पसार झालेला आहे, कारण ते रक्तस्त्राव डोक्यात झालेली जखम यावरून ते लक्ष देत होते। लगेच आपण घटनास्थळी त्यांच्या नातेवाईक यांना बोलवण्यात आलं। नातेवाईकांनी मृतकची ओळख पटली। सदर मृतक हा अकोल्याचा रहिवासी असून मूळचा तसा पणज तालुका अकोट येथील आहे, परंतु मागच्या 15 वर्षापासून तो अकोला येत राहतो। मग तो गाड्याचे विक्रीचे त्यानंतर देवाणघेवाण या संबंधीचे व्यवहार करतो। या व्यवहाराचाच एक भाग म्हणून आपल्या अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील जे रेळे आहेत, गजानन रेळे यांच्याशी त्यांची ओळख होती। मागच्या 1-1.5 वर्षात त्यांचे बरेचसे व्यवहार झाले। त्या व्यवहारातून पैशाची देवाणघेवाण होती आणि कुठेतरी पैशाच्या वादाच्या व्यवहारातून यातूनच हा मर्डर तिथे त्या व्यक्तीने घडून आणला। त्या संबंधित आपण आज रोजी बॉडी जी आहे PM साठी पाठवलेली आहे। डॉक्टरांकडून प्राथमिक स्वरूपात असं सांगण्यात आलं आहे की सुरुवातीला कापडाच्या साहाय्याने एखाद्या कापडी वस्तूच्या साहाय्याने त्याचा डोळा आवळला गेला, त्यानंतर डोके दगडावर आपटून त्याचा खून करण्यात आला। तर जे PM रिपोर्ट आहे ती उद्या प्राप्त होईल त्या पद्धतीने, आणि पुढील तपास आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहोत। माननीय SDPO साहेब, माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP सर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे। सध्या आरोपी ताब्यात असून हत्येची कारवाई करतो आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।